लोकांसाठी झटणारे नेतृत्व असणारे रविभाऊ धंगेकर, मोहनदादा जोशी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पक्ष या सर्व पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी एक्साईज खात्याला भेटायला आले होते. आमचं म्हणणं साधं आहे, एका हिट अँड रन प्रकरणानंतर तुमची जी यंत्रणा कामाला लागली आहे तीच यंत्रणा ललित पाटील प्रकरणाच्या नंतर तातडीने कामाला लागली असती तर आज 2 जीव गमावले गेले नसते. ज्या ललित पाटील प्रकरणामध्ये याच एक्साईजच्या समोर लेमन ट्री हॉटेल आहे, ज्या लेमन ट्री हॉटेलमध्ये ललित पाटील ससूनमधून गुन्हेगार असताना जात येत होता, तो कुणाच्या आशीर्वादाने? अजय तावरे. या अजय तावरेचं नाव जेव्हा आम्ही ललित पाटील प्रकरणात घेतलं आणि एक्साईजचा आशीर्वाद आहे असं सांगितलं, त्यावेळेला एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाईंनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस टाकण्याची भाषा केली. हुसेननी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस टाकायची भाषा केली. आज त्याच तावरेला अटक करता तुम्ही. अजून संजय ठाकूरला अटक केलेली नाही. काल विद्यापीठामध्ये 5 किलोचा गांजा सापडला. आज आम्ही रविभाऊ आणि आम्ही मोहनदादा आम्ही सगळे मिळून एक्साईजच्या श्री राजपूत यांना भेटलो. राजपूत यांच्या समोर आहेराची यादी वाचावी, तसे इथल्या इल्लीगल बार आणि त्या बारमधून हप्ते किती जातात याची यादी वाचली. याचे पुरावे आम्ही आहे असं सुद्धा सांगितलं. यावर त्यांचं असं म्हणणं आहे की इल्लीगल बार असतील तर आम्ही तोडू. सन्मान्य मोहनदादा जोशींनी त्यांना वेळ किती ते सांगितलं. ते वेळ आम्हाला सांगायला तयार नव्हते, तरीही आम्ही त्यांना 48 तासांचा वेळ दिलाय. 48 तासाच्या आत जे इल्लीगल बार असतील त्यावर ते कारवाई करणार असं म्हणालेत. जर ते कारवाई करणार नसतील तर मी आणि रविभाऊ, जर हे सरकार बुलडोझरवाल्यांचं आहे, इथे तिथे बुलडोझर जर तुम्ही लावत असाल तर पुण्यातल्या इल्लीगल पब बारवरती बुलडोझर लावायला आम्ही तयार आहोत. हे आम्ही त्यांना आज रीतसर सांगून आलोय. आणि जर पैशांची गरज असेल, हप्त्यांसाठी हे चाललं असेल तर आम्ही गरीब माणसं आहोत बाबा, दुबळी माणसं आहेत. पण आम्ही मोदीजी, आम्ही खरेच आमची मंगळसूत्र विकून, आमचं काय जे किडूक बिडूक असेल ते सगळं विकून या हप्तेखोरांचे हप्ते द्यायला तयार आहोत. पण पुणेकरांना एक आरोग्यदायी, आरोग्य संपन्न आयुष्य मिळू द्या. पुणेकरांच्या आयुष्या भविष्याशी खेळू नका, महाराष्ट्राच्या आरोग्याशी खेळू नये एवढी आमची विनंती आहे. अजय तावरे अनेक वेळा सापडलेले आहेत, म्हणजे अगदी किडनी रॅकेट पासून तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही? कोण वाचत? अजय तावरे किडनी रॅकेट प्रकरणातला आरोपी, अजय तावरे ललित पाटील प्रकरणातला आरोपी, अजय तावरे कालच्या सॅम्पल प्रकरणातला आरोपी. हा माणूस आणि तरी सुद्धा ससूनमध्ये इतकी वर्ष ठाण मांडून राहतो कसा? वाचवतो कोण? आणि यावर जर एक्साईज मिनिस्टरांचं किंवा आरोग्य प्रशासन विभागाचं, वैद्यकीय खात्याचं असं म्हणणं असेल की आमचा संबंध नाही, आम्ही तर कारवाई करू, ही जुनी थेरी झाली. मुश्रीफ सर, आम्ही तुम्हाला मानतो, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही तरी किमान म्हणजे या सगळ्या लोकांच्या सोबत जाऊन तुमची भाषा बदलावी हे दुर्दैवी आहे. मुश्रीफ सर, मला आपल्याकडून अपेक्षा आहेत, आमच्यावर अब्रू नुकसानीच्या केसेस टाकू असं म्हणून आमचा आवाज बंद करण्यापेक्षा मुळात अजय तावरेची हिस्ट्री एकदा तपासून घ्या आणि ड्रगचा डिस्ट्रीब्युटर, डीलर, त्याचा एजंट, त्याचा पेडलर, ही सगळी साखळी आरोग्य विभाग, एक्साईज, पोलीस, पब, कर्मचारी या सगळ्यांनी मिळून बनलेली आहे. ती साखळी काय? सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब दसरा महोत्सवाच्या आधी म्हणाले होते की लवकरच मी ड्रग्जमधला मोठा नेक्सस बाहेर काढणार आहे. तो नेक्सस कधी निघणार? नापास गृहमंत्र्यांनी आम्हाला उत्तरं द्यावीत. काल जे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणत होते की आम्ही फार काम करतोय, तर तुम्ही जर काम करताय तर पुण्यामध्ये एवढे इल्लीगल बार का आहेत आणि एवढ्या इल्लीगल लोकांना ससूनच्या वॉर्डमध्ये का बसवलं जातं? हे ससूनमधले कोण आहेत? सगळे झारीतले शुक्राचार्य. जर हे मिनिस्टरांना कळत नसेल तर हा मिनिस्टरांचा नाकर्तेपणा आहे. आणि मिनिस्टरांना कळतं पण प्रशासकीय अधिकारी ऐकत नसतील तर प्रशासकीय अधिकारी कुणाच्या आशीर्वादाने मस्तवाल झालेत याची उत्तरं आम्हाला सरकार नावाच्या यंत्रणेकडे
कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.